नमस्कार, मी ॲडव्होकेट हर्षा साळुंखे. बघा, आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आतापर्यंत बरेचसे कायदेशीर माहितीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघितलेले. आज विशेष करून शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ घेऊन येत आहे आणि खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आतापर्यंत आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून काय केलेले, आपल्या चॅनलवर बरेचसे शेत रस्त्या संदर्भामध्ये व्हिडिओ आपण अपलोड केलेले. शेतीच्या रस्त्याच्या संदर्भामध्ये शासनाचे जे काही नवीन नवीन जी आर आलेले, नवीन नवीन योजना आलेल्या, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेली. परंतु ज्या पद्धतीनं महसूल मंत्री यांनी शेतीच्या रस्त्याच्या संदर्भामध्ये चांगले चांगले निर्णय घेतले होते, त्याची अंमलबजावणी खाली ग्राउंड लेवलला तेवढी प्रभावीपणे होत नाहीये, अधिकाऱ्याकडून तेवढं काम होत नाहीये. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो अडसर ठरतोय तो म्हणजे ज्या लोकांनी शिवरस्ता असेल, पानंद रस्ता असेल, ह्या ज्या लोकांनी या रस्त्यावरती अतिक्रमण करून ठेवलेलं, हे लोक अतिक्रमण काढायला तयार नाहीये. शासनाकडे एवढं मनुष्यबळ नाहीये की प्रत्येकाच्या ठिकाणी जाऊन रस्ता मोकळा करण्यासंदर्भामध्ये त्यांना वेळ लागतोय. करणार नाही अशातला विषय नाही, ते सुद्धा त्यांच्या परीने अतिक्रमण काढणार आहेत. परंतु याच्यामध्ये काय होतंय, लोक त्यांना सहकार्य करत नाहीये. त्याच्यामुळे काय शासनाच्या विचाराधीन होतं की याच्यावरती काय पर्याय करायचा आहे. लोकांनी स्वतः अतिक्रमण केल्याच्या नंतर जे काही केलेलं आहे ते स्वतः त्यांनी काढून दिलं पाहिजे शेत रस्त्यासाठी. त्याच्यामुळे शिवरस्ता असेल, पानंद रस्ता असेल, याच्यामध्ये काय झालेलं आहे, अशा बऱ्याचशा अडचणी आल्याच्या नंतर शासनाला याच्यावर काहीतरी पर्याय पाहिजे होता की बाबा असे शेतकरी आहे किंवा ज्या असे लोक आहे ज्या लोकांनी रस्त्यावरती अतिक्रमण केलेलं आहे, शिवरस्ता असेल, पानंद रस्ता असेल किंवा कुठलाही रहदारीचा किंवा वहिवाटीचा रस्ता असेल, त्या रस्त्यावर अतिक्रमण केलेलं आहे आणि तो शेतकरी तिथलं अतिक्रमण काढत नाही, याच्यावरती काहीतरी कारवाई करायसाठी शासनाच्या विचाराधीन होतं की बाबा यांच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे. तर कारवाई करण्यासाठी शासनाने काय केलं माहितीये का, याची एक समिती नेमली आणि समितीनं त्यांना एक अहवाल पाठवला की जर अशा कुठल्या शेतकऱ्यांनी अशी जर रस्त्यावरती अतिक्रमण केलेलं असेल तर त्याच्यावरती कुठली कारवाई करायची या समितीने शिफारस केलेली आहे. आणि ही शिफारस खूप महत्वाची आहे. त्याच्यामुळं याच्यानंतर जर असे कोणी शेतकरी असेल की ज्यांनी अतिक्रमण केलेले, त्याच्यावरती एक शासनानं तुम्ही विचारही करणार नाही अशा पद्धतीची कारवाई करण्यासाठी शासनाने आता आदेश काढलेला आहे की अशा पद्धतीची आता याच्यानंतर कारवाई त्यांच्यावरती होणार आहे ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि अतिक्रमण काढत नाही. आता ती कारवाई काय आहे, कशी करणार आहे, त्याच्या संदर्भात काय संपूर्ण माहिती आहे, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही काय करा, जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर आपल्या चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा या गोष्टीची माहिती होईल. चला तर व्हिडिओ सुरू करूया. बघा, शेत रस्त्याच्या संदर्भामध्ये बरेचसे जी आर आले. मी तुम्हाला त्याच्या अगोदर सांगितलं की 3 महिन्याच्या आतमध्ये महसूल अधिकाऱ्यांनी निकाल दिला पाहिजे, तहसीलदार, एसडीएम यांनी. या सगळे आदेश आपल्याकडे जी आर आलेले, त्याचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकले, तरी सुद्धा त्याची अंमलबजावणी होत नव्हती आणि लोक अतिक्रमण काढायला तयार नव्हते. त्याच्यामुळे यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आता शासनाने काय योजना आणलेली बघा. आता एक शासन निर्णय घेतलेला आहे. निर्णय घेतलेला म्हणजे फक्त निर्णय झालेला आहे, अजून त्याचा जी आर अद्याप आलेला नाही, परंतु निर्णय मात्र झालेला आहे आणि जी आर लवकरच त्याचा येणार आहे. आता हा जी आर काय आहे, त्याच्यावरती काय कारवाई बघा. एक लोकमतला 4 ऑक्टोबरलाच बातमी आलेली आहे लोकमतला की कशा पद्धतीचा शासनाने निर्णय घेतलेला या संदर्भामध्ये आणि कशी कारवाई त्या लोकांवरती करणार आहे जे लोक अतिक्रमण काढणार नाही. शासन त्याचे काढणार त्यांच्या पद्धतीनं, परंतु शासनाला वाटतंय की सहमतीनं प्रत्येकाने व्यक्तीने अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करून दिला पाहिजे, जेणेकरून त्यांना तो रस्ता सगळ्यांसाठी जाण्यासाठी मजबूत करता येईल योजनेमध्ये टाकून. त्याच्यासाठी बळीराजा पानंद रस्ता योजना सुद्धा शासनाने जाहीर केली आणि त्याच्या माध्यमातून रस्ते सुद्धा बनवणं चालू आहे. तर अशा ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी अडचणी येते, त्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतलेला आहे. बघा, लोकमतची बातमी तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती बघू शकता. काय तर मी ती बातमी वाचतो, बातमी वाचल्यानंतर त्याचं जसं बातमी वाचतो तसं मी त्याच्यासोबत त्याचं स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला देतो. पानंद रस्ते मोकळे करा तरच मिळेल सरकारी लाभ. सगळ्यात महत्वाचा निर्णय घेतला की लोक असं ऐकत नाही ना, तर आता सध्या शासनाची खूप मोठ्या योजना आहे आणि बरेचसे लोक त्या योजनेचा लाभ घेत आहेत. पण जर असा एखादा शेतकरी असेल, जर त्याने अतिक्रमण केलं असेल, तर आता यानंतर ज्या व्यक्तीने पानंद रस्ता असेल, शिवरस्ता असेल किंवा कुठल्याही वहिवाटीच्या रस्त्यावरती अतिक्रमण केलं असेल आणि तो जर काढत नसेल तर त्याला कुठल्याच योजनेचा लाभ मिळणार नाही. ही गोष्ट सगळ्यात महत्वाची, तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा. मग ते घरकुलापासून असेल तर किंवा अनुदानापर्यंत असेल, कुठल्याच शासनाच्या योजनेचा लाभ मिळणार नाही. अशा पद्धतीचा शासन निर्णय घ्यायच्या तयारीत आहे आणि त्याच्यावर बैठकीमध्ये सहमती सुद्धा झालेली आहे. फक्त त्याचा जी आर यायचा बाकी. आता तुम्हाला खाली सविस्तर काय बातमी वाचून दाखवेल बघा.
प्रस्ताव विचार दिन, सध्या प्रस्ताव विचार दिन आहे, फक्त चर्चा जाऊन त्यावर चर्चा झालेली बैठकमध्ये आणि त्याच्यावर सकारात्मक चर्चा झालेली आहे. राज्यात 40,000 किलोमीटर बळीराजा पाणंद रस्त्याची शेत रस्त्याची कामे सुरू, रखडलेल्या रस्त्यासाठी रामटेक पॅटर्न राबवणार. आता रामटेक पॅटर्न काय आहे हा मी तुम्हाला पुढे त्या बातमीसोबत सांगणार आहे काय तर नेमकं. तर बघा, शेतीसाठी उपयुक्त असणारे पाणंद रस्ते पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने बळीराजा पाणंद रस्ते योजना हाती घेतली आहे. मात्र अतिक्रमणे पाणंद रस्त्यासाठी अडथळे ठरत आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची पाणंद रस्त्यावर अतिक्रमण केली आहेत आणि ती काढण्यास नकार दिलाय अशा शेतकऱ्यांना कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ देऊ नये आणि चालू असलेला लाभ बंद करावेत अशा प्रकारची अट घालण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून त्यावर लवकरच निर्णय मंत्रिमंडळात होण्याची शक्यता आहे. म्हणजे याच्यानंतर भेटणार नाही हा तर मुद्दा क्लिअर आहे, परंतु ज्या काही योजना जर सध्या चालू असेल, तुम्हाला उदाहरणार्थ प्रत्येक शेतकऱ्याला काय सुरू आहे, मुख्यमंत्री यांचे 2,000 चालू आहे, नमो योजनेचे आणि पीएम किसानच्या योजनेचे 2,000 रुपये. जर असा एखादा शेतकरी असेल तर तुमचे ते पैसे सुद्धा बंद होऊ शकतात. त्याच्यामुळे जो योजनेचा लाभ सध्या घेताय तुम्ही, ती योजना सुद्धा बंद होऊ शकते आणि याच्यानंतर तर तुम्हाला कुठली योजनेचा लाभ होणारच नाही. कोणी फक्त जे लोक पाणंद रस्त्यावर अतिक्रमण केलेलं आहे, शिवरस्त्यावर अतिक्रमण केलेलं आहे यांच्यासाठी. त्याच्यानंतर बघा, राज्यातील 40,000 किलोमीटर पाणंद रस्ते करण्याची कार्यवाही युद्ध पातळीवर सुरू आहे. 40,000 किलोमीटर. त्याच्यानंतर बघा, या कामाला गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात पाणंद रस्ते करण्यासाठी अनेक योजना जाहीर झाल्या आहेत. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून देखील पाणंद रस्ते मंजूर होत आहेत. हे तर पहिल्यापासून होत होते, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, मात्र त्याला गती मिळालेली नाही, म्हणजे तो धीम्या गतीने चालू होतं. पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाणंद रस्त्याची घोषणा केली होती. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पाणंद रस्त्याचा कार्यक्रम घेण्याचे जाहीर केले होते. आता याच्यामध्ये ही झाली बातमी, याच्यामध्ये लाभ मिळणारी एक गोष्ट क्लिअर झालेली आहे. विविध योजना आणलेले पाणंद रस्त्यासाठी, रस्ते मोकळे करण्यासाठी. म्हणजे सरकारचा उद्देश हा आहे की प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये जाण्यासाठी यंत्र जाईल एवढा रस्ता पाहिजे. म्हणजे 12 फुटाचा रस्ता कमीत कमी त्या शेतामध्ये त्याला जाण्यासाठी पाहिजे. का पाहिजे? कारण की त्याला त्याच्या शेतीमध्ये आता यंत्राच्या माध्यमातून म्हणजे ट्रॅक्टर वगैरे त्याच्या शेतामध्ये वाहन गेलं पाहिजे आणि त्याची शेती करण्यासाठी त्याला सुकर झालं पाहिजे. एवढा रस्ता त्याला उपलब्ध असला पाहिजे. या दृष्टिकोनातून राज्य सरकारने सगळ्या योजना आणलेले आणि त्या दृष्टिकोनातून आता सगळे रस्ते खुले करण्यात येत आहे. नवीन रस्ता द्यायचा जरी झाला तरी तो सुद्धा 12 फुटाचा द्यायची अशी तरतूद कायद्यामध्ये केलेली आहे. तो नवीन कायदा आलेला आहे आणि अर्ज केल्याच्या नंतर 3 महिन्याच्या आतमध्ये निकाली काढण्यासाठी सुद्धा त्या जी आर मध्ये स्पष्ट सूचना केलेली आहे. आता बघा, याच्यानंतर बघा, शॉर्ट नोट्स मध्ये काय दिलेलं, अतिक्रमण न काढणाऱ्या शेतकऱ्यावर कडक कारवाई होणार. काय कारवाई होणार ते बघा. त्यानुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. मी जी की तुम्हाला अगोदर सांगितलेली. या समितीच्या काही बैठका झाल्या असून त्याबाबत सविस्तर शासन निर्णय लवकरच जाहीर होणार आहे. म्हणजे मी जो काय सांगितलेलं आहे की कुठल्या योजनेचा लाभ मिळणार शासकीय योजनेचा, त्याचा शासन निर्णय लवकरच जाहीर होणार आहे असं स्पष्ट याच्यामध्ये सांगितलेलं आहे. दुसरं बघा, पाणंद रस्त्याचे काम जलद गतीने मार्ग लावण्यासाठी अतिक्रमण न काढणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात कडक भूमिका घेऊन त्यांचे सर्व सरकारी योजनेचे लाभ बंद करण्यात यावेत अशी मागणी याबाबत समितीने केलेली आहे. जी समिती नेमली होती त्या समितीने काय केलेलं आहे, बाबा जर असे जर लोक ऐकत नसेल, जर असा जर रस्ता देत नसेल लोक आणि जर असेच जर अतिक्रमण करून जर बसलेले असेल आणि जर ते जर अतिक्रमण काढत नसेल तर या समितीने शिफारस केलेली स्पष्ट जे योजनेचे लाभ सुरू आहे सगळेच, कुठली योजना असेल, शासनाची कुठलीही योजना असेल, त्या सर्व योजना ज्या अगोदर सुरू आहे त्या सुद्धा बंद करण्यात याव्या आणि त्यानंतर कुठल्या योजनेचा लाभ देण्यात येऊ नये. त्याच्यानंतर बघा, महसूल राज्यमंत्री यांनी काय सांगितलेलं बघा, पाणंद रस्ते करण्यास अतिक्रमण हीच मोठी अडचण आहे आणि ही सत्य परिस्थिती की सगळ्या लोकांनी रस्ते उपलब्ध होते परंतु वैती केलेले आणि त्याच्यावरती अतिक्रमण केलेले, त्याच्यामुळे ही सगळ्यात मोठी अडचण आहे हे सुद्धा महसूल राज्यमंत्री सांगतात. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे आणि ते काढण्यास तयार नाहीत त्यांना सरकारी योजनेचा लाभ देऊ नये अशी मागणी आहे. असा नियम लावल्यास मोठ्या प्रमाणात पाणंद रस्ते तयार होतील आणि ही सत्य परिस्थिती की शासनानं बरेचसे निर्णय घेतलेले तरीही तो प्रॉब्लेम आतापर्यंत सॉल्व्ह होत नाही आणि शेतकऱ्यांना रस्ते मिळत नाही. म्हणजे जैसे ती परिस्थिती चालू आहे, अधिकाऱ्यांची परिस्थिती सुद्धा ज्या पद्धतीने चालू त्याच पद्धतीने चालू. एवढे शासन निर्णय काढून त्याच्यावर कुठलाही परिणाम झालेला नाही. प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवर नुसतं फक्त कागदोपत्री जी आर काढलेले परंतु ते काही खाली प्रत्यक्ष त्याचं काम होत नाही. त्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा निर्णय, चांगला निर्णय. अतिक्रमण करणाऱ्यांसाठी वाईट जरी असला तरी पण शेतकऱ्यांसाठी निर्णय चांगला आहे, ही गोष्ट महत्वाची. त्याच्यानंतर बघा, रामटेक पॅटर्न काय आहे, रामटेक पॅटर्न काय बघा, यंत्राचा वापर. रामटेक पॅटर्न मध्ये यंत्राचा वापर बघा.
आता कसं आहे माहितीये का, पाणंद रस्ता किंवा हा जर करायचं म्हणलं तर तो MRGS म्हणून करतो, म्हणजे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, म्हणजे MRGS. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, मस्टर काढा, मजुराच्या माध्यमातून तो रस्ता तयार करा, याला खूप वेळ लागतोय. त्या दृष्टिकोनातून काय केलं होतं माहितीये का, राज्य महसूल मंत्री राज्यमंत्री यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये हा पॅटर्न राबवला की यंत्राच्या सहाय्याने हे रस्ते तयार करायचे, आणि हे किती दिवसात तयार होतात हे सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं बघा. पाणंद रस्त्याबाबत नागपूर जिल्ह्यामध्ये रामटेक मतदारसंघात स्थानिक आमदार आशिष जयस्वाल यांनी जो पॅटर्न राबवून तिथले पाणंद रस्ते मोकळे मोठ्या प्रमाणात मार्गी लावले, तोच पॅटर्न राज्यात लागू होण्याची शक्यता आहे. तोच पॅटर्न राज्यात लागू होण्याची शक्यता म्हणजे याच्यात एकच महत्वाची गोष्ट आहे की रोजगार हमी मध्ये योजना न करता यंत्र वापरून करायचे, म्हणजे JCB, पॉकलँड काही वापरू शकता तुम्ही, यंत्राच्या सहाय्याने रस्ते तयार करू शकता, आणि याला खूप कमी कालावधीमध्ये हे रस्ते तयार होतात. त्याच्यानंतर पाणंद रस्ते बांधण्यासाठी साधारण 15 मार्च ते 15 मे असा 2 महिन्याचाच कालावधी लागतो, यंत्राच्या सहाय्याने सांगितले. जर मजुराच्या सहाय्याने जर केलं तर खूप वेळ लागू शकतो, पण 2च महिन्यामध्ये रस्ते तयार केलेत. कोणी केलेत? आशिष जयस्वाल साहेब, जे राज्याचे राज्य महसूल मंत्री आहेत, त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये. त्याच्यामुळे हा पॅटर्न आता संपूर्ण राज्यामध्ये लागू करण्यासाठी तयारी त्यांनी दाखवलेली आहे. त्याच्यानंतर रोजगार हमी योजनेतून या कालावधीत रस्ते लवकर पूर्ण होत नाहीत, त्यामुळे रामटेकमध्ये यंत्राचा वापर करून ते रस्ते पूर्ण करण्यात आले आहेत. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये रस्ते तयार करण्यासाठी किती वर्ष लागतात, मजुराचा मस्टर काढा, त्या खूप लफड्याच्या गोष्टी आहे. त्याच्यामुळे त्याच्यात न पडता हे जे महत्वाच्या गोष्टी आहे, ह्या गोष्टीसाठी काय वापरण्याची परवानगी द्यावा, रामटेक पॅटर्न म्हणजे यंत्र वापरून तिथं ते रस्ते करण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे, आणि सगळ्या राज्यभरामध्ये हा पॅटर्न लागू होणार आहे. त्याच्यामुळे जेवढे काही लोकांनी सध्या अतिक्रमण केलं असेल तर त्यांनी खुशीने अतिक्रमण काढावे, जेणेकरून त्यांना सुद्धा रस्ता जायला मिळेल, आणि त्यांच्या पुढं जे काही बाकीचे शेतकरी असेल ज्यांना अडचण असेल त्यांना सुद्धा रस्त्याचा अडचण येणार नाही. त्यांच्या शेतीमालाला त्यांचा माल बाहेर काढण्यासाठी किंवा शेतीमध्ये मशागत करण्यासाठी त्यांना यंत्राचा वापर करता येईल, ट्रॅक्टर वगैरे त्या ठिकाणी नेता येईल. या पद्धतीनं हा निर्णय शासनाने घेतलेला आहे, शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय. परंतु ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे त्यांच्यासाठी खूप वाईट निर्णय असं म्हणता येईल, आणि हा निर्णय शेतकऱ्यांसाठी चांगला आहे असं म्हणता येईल. त्याच्यामुळं ही गोष्ट लक्षात घ्यायची की ज्यांनी अतिक्रमण केलं त्यांनी काढून टाकायचे. अजूनही जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्हाला काही कायदेशीर प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, किंवा दिलेल्या व्हॉट्सअपवर तुम्ही मला पाठवू शकता. जर तुम्हाला काही तुमच्या केस बद्दल जर चर्चा वगैरे करायची असेल, जर काही माहिती विचारायची असेल तर तुम्ही नाममात्र सल्ला शुल्क देऊन तुम्ही माझ्याशी तुमच्या केस बद्दल चर्चा करू शकता. धन्यवाद.